मोरे वहिनींना भेटलो आणि आता पाटील वहिनींना भेटणार आहोत. बघूया आता या घरात काय घडतंय. चला. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांग. माझं नाव सारिका संजोग पाटील. हे माझे मिस्टर संजोग मधुसूदन पाटील. हे माझे सासूबाई नमस्कार. आणि सासरे हे माझे सगळे मित्र होते. वा वा. नमस्कार. नमस्कार. हे तर काहीच नाही. आणि हा माझा मुलगा आहे सार्थक आणि हा पुतणे अर्णव पाटील. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बोला काय बोलणार आता. मला एक सांगायचंय की तुम्ही आणि मी पहिलं भेटलेलो कुठे? जेव्हा पेंढारकर कॉलेजला आमचं एक नाटक होतं अंधाराकडून प्रकाशाकडे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन सुरू होती तेव्हा. मुंबई विद्यापीठ. हा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन तेव्हा तुम्ही तिथे जज म्हणून आलेलात आणि मला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड तेव्हा मिळालेला अरे होता. वा. मग आता तुम्ही करत नाही पुढे? नाही असं म्हणजे आम्ही आता मध्ये सब टीव्हीचा पण कार्यक्रम झालेला आमचा तेव्हा आमच्या बिल्डिंगचे आम्ही मेंबर्स झालेलो होतो त्याच्यामध्ये आणि आम्ही ऍक्टिव्हिटी दाखवलेली बिल्डिंगचं त्याच्यात आम्ही नाटक आणि एक ड्रामा म्हणजे आणि डान्स ग्रुप परफॉर्मन्स दाखवलेला होता तर तो झालेला होता. मग हे कुठे भेटले तुम्हाला कॉलेजमध्ये? हे म्हणजे त्या कॉलेजमध्ये मी शिकत होती त्या कॉलेजमध्ये हे जॉबला होते क्लेरिकलमध्ये. क्लार्क. मग तुमची फी वगैरे भरली नाही तरी चालायची? नाही असं काय नव्हतं तिकडे. बोलवा ना त्यांना. अहो इकडे आहे ना. नमस्कार. नमस्कार. फी घ्यायचात काय कॉलेज? हो कामच ते होतं. हा कामच ते होतं ना. आणि मग तेव्हा तुम्ही यांना बघितलं होतं? हो बघितलेलं. बघितलं. तुम्हाला माहिती होत्या? माहीत असतं नव्हतं. बघितलं 2-3 वेळा बघितलं मी. मित्रांकडे विचारपूस केली म्हणजे यांच्याच गावातले रिलेशनमध्ये होते. त्याला सांगितलं असं असं म्हणजे डायरेक्ट असं प्रपोज म्हणून त्याला विचारलं नाही. नंतर मग आईला फोटो वगैरे दाखवला कॉलेजच्या अल्बममधला. बरं तुमचा अल्बम बिल्बम जपून ठेवले होते. सांगितलं असंच आहे म्हणून. तर मग आई बोलत असंच आहे म्हणजे काय? म्हणजे आता लग्न करत आहे तर ही मुलगी बघा. असं नाही का हिच्याचीच करायचं असं काही नव्हतं. नाही म्हणजे ह्या नाही म्हणाले असतं तरी नेक्स्ट ऑप्शन तयार होतं माझं पण. ओके. वहिनी ऐकलं? माहित आहे काय तुम्ही काय बोलताय? मला नंतर सांगितलेलं बरं सुनैना नावाची मुलगी तिला प्रपोजल टाकलं नव्हते. अच्छा म्हणजे तुम्ही 2-4 नावं ठेवून सिलेक्ट करून ठेवलेली ऑप्शन्स म्हणजे दुसऱ्यांकडे सांगितलं नंतर. मावशीची सासूरवाडी त्यांच्याच गावातली होती. बरोबर. तर वहिनी मला सांगा आता लग्न तर झालं तुम्ही हो काय त्यांच्या स्वभावात काय बदल झाला का? नाही आहेत म्हणजे आई म्हणायच्या की पहिलेही फार शांत होते आता जरा बदल करतात असं ते सासूबाई म्हणतात. कशामुळे त्यांचं बोलणं वाढलं? मी जास्त बडबड करते मग शांत करायला कोणीतरी पाहिजे ना म्हणून. ते गातात छान म्हणे माहितीये तुम्हाला? ऐकवा ना काही. ते म्हणतात माझा आवाज थोडा किशोर कुमार सारखा आहे. होय ना. मला वाटलं. अरे नाही मला वाटलं कधी कधी बोलत होता ना किशोर कुमार सारखा आवाज आहे म्हणून. ऐकवा आम्हाला एखादं गाणं. मेरे सपनों की रानी कब आएगी तू बीती जाए जिंदगानी कब आएगी तू असं काहीतरी आहे वाटतं बोले. वहिनी तुम्ही ऐकवा मी त्याच्यावर गाणं उत्तर द्या. ते एरवी देतात तसं उत्तर देऊ गाण्यात नका. नाही उत्तर. गाण्यातलं. जब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हमनवा तुम देना साथ मेरा ओ हमनवा. वा 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 छान छान. मग तुम्ही अशा पद्धतीने गाणं गायचात का? हा 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 म्हणाले. नाही कॉलेजमध्ये असताना आम्हाला दोघांना आवडतं पण गाणं मला वाटलं गायला. विंडोवर जायचे आणि नाही. जब कोई बात बिगड़. नाही असं काही नाहीये. असं काय नाही. तुम्हाला प्रश्न विचारतो आता. प्रश्न पहिला तुमच्यासाठी. हॉलमध्ये एक फॅमिली फोटो आहे त्यात एकूण किती फॅमिली मेंबर्स आहेत? 10 जण. अभिनंदन. पहिलं उत्तर बरोबर आहे. थँक्यू. आणि आता तुम्ही सांगा मिस्टरांच्या जवळच्या मैत्रिणीचं नाव सांगा. सीता. सीता. हा सीता आणि विनीता दोन्ही आहेत पण सीता आणि अभिनंदन. हे पण उत्तर बरोबर आहे. आता तुम्ही आणि वहिनींनी एकत्र बघितलेला चित्रपट कुठला? राज काय राज काय? राज पिक्चर. भूताचा पिक्चर आहे. भूताचा पहिला पिक्चर दाखवला. मला आवडतं भूताचं गाणं picture. मला ही कॉन्सेप्टच कळला नाही. भूताचा पिक्चर दाखवण्यामागे काय? आधी आम्हाला माहित नव्हतं भूताचा पिक्चर म्हणून. हा. ती गाणी वगैरे ऐकली राजची चांगली वाटली. म्हणून आणि डोंबिवलीला गेलेलो तर पिक्चरला जाऊया आणि मग बघितलं. हा. आम्हाला ऐकलं सस्पेन्स असेल काहीतरी. पण त्याच्यात काहीतरी विचार असेल तुमचा नाही की
भूत दिसलं की वहिनी घाबरणार आणि म्हणून नेलं असणार त्यांनी पहिल्या पिक्चरला. वहिनी कन्फर्म तुम्हाला सांगतो, हो ना? बरं, तुम्हाला आता एक अर्थ सांगतो, तुम्ही त्या अर्थावरून म्हण सांगायची कोणती. उपकार केले नाही तरी चालेल, पण मार्गात नसती विघ्ने तरी नको. भीक नको पण कुत्रा हवं. अभिनंदन. वा वा वा, अभिनंदन. चला, 1 2 3 4 चारही उत्तरं बरोबर आली वहिनी. चला आता 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. कुटुंबाला भेटूया. नमस्कार. चला, सगळा परिवार सज्ज आहे तुमचा एकदम. बरं, हे शॉपिंगला वगैरे येतात की नाही वहिनी तुमच्याबरोबर? येतात तसे, हा, येतात. असं कधी नाही होत की ते शॉपिंगला आलेत, खरेदी केली आणि पाकिटच नाही खिशात? हो, झालंय असं. काय सांगता? कधी? आम्ही म्हणजे फिरायला गेलेलो हनीमूनला बँगलोरला. जेव्हा आम्ही शॉपिंग करत तुम्ही होतो, फिरायला हनीमूनला गेला होतात की हनीमूनला फिरायला गेला होतात ते सांगा. हनीमूनला गेलेलो, तिथून आम्ही बँगलोरला शॉपिंग फिरायला गेला. करायला हा, हे आता बरोबर झालं हा. ना. मग तेव्हा म्हणजे आम्ही साडी वगैरे एक चॉईस केली, भरपूर आवडलेली, आणि आम्ही म्हणजे त्यांना बार्गेनिंग केली आणि त्याने पॅक केली. आणि नंतर जेव्हा पैसे काढायची वेळ आली तेव्हा आम्हाला कळलं की हे पाकिट तिकडेच ठेवून आलं रूमवर. मग काय मुद्दाम केलं नाही? सिक्रेट म्हणजे मुद्दामच केलंय. म्हणजे काय, इतके दिवसात तुम्हाला कळलं नाही ते वहिनी? नाही, मग ते बिचारा दुकानवाला असेल, आम्हाला हा कलर नको होता म्हणून. काय हो असं केलं तुम्ही? हा, बरं ठीक आहे, रडू नका आता. नाही नाही, रडत नाही, नंतर घेतली ना मी. बरं वहिनी, त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती करा? 2 आहेत. एक नखं खातात आणि दुसरं पालेभाज्या अजिबात खात नाही. नखं खातात आणि पालेभाजी खात नाही. काय हो, नखं का खाता? टेन्शन. हे नखं खाता. क्रिकेट बघताना हे क्रिकेट बघताना बहुतेक वेळा नखं खातात. नखं नाही, बाजूला पालेभाजी ठेवा, बघता बघता संपतील. बरं, यांच्याबद्दल तक्रार करायची असेल तर कोणती? वेळ प्लॅनिंग बिलकुल नसतं. म्हणजे जेव्हा समजा आपल्याला 6 वाजता जायचं असेल तर ती 5:45 यायला सुरुवात होईल. मग आम्ही 6:30 7ला निघतो असं. मग तुमची चिडचिड नाही होत? होते, आणि अशाच हसत राहतील. सोडून देते. बरं, आता मी 5 जणांकडे शब्द दिलेले, ते शब्द त्यापैकी 3 शब्द असलेलं गाणं तुम्हाला गायचं. हं? सांगा काय आहे? कोंबडी. कोंबडी, नागोबा, कोंबडा, नागिन, निघाली. कोंबडा, कोंबडी, नागोबा, नागिन, निघाली. भिलांची नागिन निघाली, नागोबा डुलाया लागला. भिलांची नागिन निघाली, नागोबा डुलाया लागला. भिलांच्या नागिन निघाली, नागोबा डुलाया लागला. पुढे काय? एवढंच? अरे माझ्या गावच्या वराडी दादा, अरे माझ्या गावच्या दादा, ऐकून घे तू मगारी जरा, लागू नको तू त्याच्या नागोबा घुमाया लागला. नागोबा घुमाया लागला. काय? वैदिनी कॉलेजमध्ये असताना नाही, पहिला कॉलेज मधलं नाही, लहानपणी झालेलं होतं. लहानपणी याच गाण्यावर डान्स केला होता, त्यात तुम्ही गायचंय. नाही नाही. वैदी लवकर चला, मी पण आलोय बघा, तिकीट काढून अरे घ्या. बापरे. सुरू 1 2 निघाली, नागोबा डुलाया लागला. भिलांच्या नागिन निघाली, नागोबा डुलाया लागला. काय झालं? मला काय वाटलं माहितीये का, हा, नागपंचमी आहे, अच्छा. त्या निमित्तानं नागाची पूजा चाललेली आहे आणि हे सगळेजण उभे राहून आरती करतात. पण खूप छान वहिनी, सुंदर गाणं ओळखलं तुम्ही. 1000 रुपयाच्या वहिनीला लाड्या. अभिनंदन, बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. थँक्यू.